श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 10. काश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचरणी ब्राह्मण होता. तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे. दरवर्षी तो कुरवरपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे. त्याने एकदा श्रीपादचरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवरपुरास येईन, तेव्हा सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालीन. अशा प्रकारे श्रीपादचरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून गेला. व्यापारासाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तिथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धन संपत्ती मिळवली. यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पाची आठवण झाली. त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नोकर घेऊन तो निघाला. त्या नोकरांनी त्याचा विश्वास संपादन केला. आपापसात संगनमत करून वाटेत एका जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला व त्याच्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले. इतक्यात कुरवरपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व खग घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यातील एका नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याचे पाहून खूप वाईट वाटले. तो काकुळतीला येऊन त्या साधू पुरुषाच्या पाया पडून त्याची विनवणी करू लागला. जरी मी या नोकरांसोबत होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याच्या कटात सामील होण्याचा हेतू नव्हता. तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो. स्वामींनी त्या नोकराला जीवदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले. तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नोकरास सांगून ते अदृश्य झाले. हा सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तिथे बसून राहिला. थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. ब्राह्मणाला ते नोकर मेलेले पाहून अचंबा वाटला. त्याच्याजवळ बसलेल्या नोकरांनी घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. सर्व धनसंपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली. ब्राह्मण त्या नोकराबरोबर कुरवरपुरास आला. तेथे श्रीपाद स्वामींच्या पादुकांचे यथासांग पूजन केले. केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली. नोकराच्या मदतीने त्याने सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला. त्या नोकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याचे बरोबर तो आपले गावी परत आला.